नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मोड या टॉपिकवर एक उदाहरण बघतो. एक्झाम्पल काय बघा. कॅल्क्युलेट मोडल इन्कम फ्रॉम द फॉलोविंग इन्कम डिस्ट्रीब्युशन. आम्हाला डेली इन्कम इन रुपीज दिलेले 30 अँड बिलो, 31 to 60, 61 to 90, 91 to 120, 121 to 150 and above 150. नंबर ऑफ पर्सन आहेत 22, 198, 110, 95, 42, 33. बिलो 30 किती आहेत? 22. 31 to 60 इन्कम ग्रुप किती आहे? 198. असे हे इन्कम ग्रुप आणि हे नंबर ऑफ पर्सन आहेत. तुम्ही जर याच्याकडे बघितलं तर हे आपलं क्लास इंटरवल असतं. हे कंटिन्युअस आहे का हे बघायचं. कसं बघतात कंटिन्युअस? आता इथं बघ 60 ही अप्पर बाउंड्री ऑफ धिस क्लास झाली. तर त्याच्या नेक्स्ट जो क्लास आहे त्याची लोअर बाउंड्री ही 60च असली पाहिजे. ही 90 आहे तर ही 90च असली पाहिजे. ती जर नसेल तर हा क्लास कंटिन्युअस नाही असं आपण म्हणतो. आणि आपण सर्वप्रथम त्याचा कंटिन्युअस क्लास करून घेतो. कसा करतो? तर ही जी लोअर बाउंड्री असते ही 0.5ने कमी करतात, तर अप्पर बाउंड्री 0.5ने वाढवतात. आणि अशा रीतीनं हे क्लास कंटिन्यू होतात. फॉर एक्झाम्पल बघ बरं का, क्लास बाउंड्रीज. आपण आता उत्तराचा तक्ता तयार करतोय. बिलो 30.5 हा 30 आहे ना अप्पर बाउंड्री आहे, त्याच्या खाली म्हणून अप्पर बाउंड्रीला 0.5ने वाढवलं, 30.5 झालं. मग नेक्स्ट क्लासमध्ये हा 31 आहे, हा 31.5ने कमी करायचा, तो होणार 30.5. आणि हा अप्पर बाउंड्री 0.5ने वाढवायचा. अशा रीतीनं लोअर बाउंड्री 0.5ने कमी, अप्पर बाउंड्री 0.5ने वाढवली तर हा क्लास कंटिन्युअस होतो. आता आपल्याला जी ही दिलेली फ्रिक्वेन्सी आहे 22, 198 हे फ्रिक्वेन्सी आहे, म्हणून आपण फ्रिक्वेन्सी लिहिली 22 या क्लासची फ्रिक्वेन्सी, या क्लासची फ्रिक्वेन्सी 198. अशा रीतीनं त्या क्लासच्या समोर आपण या दिलेल्या तक्त्यातील फ्रिक्वेन्सीज या इथं लिहिल्या. आता आपल्याला मोड काढण्यासाठी काही ठराविक टर्म्स माहीत पाहिजे असतात. फॉर एक्झाम्पल मोडल क्लास ही सगळ्यात पहिली टर्म. सो मोडल क्लास म्हणजे हे जे क्लास आहेत या क्लासमधील सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी जी असेल तो मोडल क्लास. तर फ्रिक्वेन्सी हायेस्ट आहे 198, म्हणून हा जो क्लास आहे 30.5 to 60.5 हा झाला मोडल क्लास. आणि त्याची जी फ्रिक्वेन्सी असते त्याला मोडल फ्रिक्वेन्सी असं म्हणतात किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट क्लास असं म्हणतात. आणि ती डिनोट करतात FM. सो FM मीन्स फ्रिक्वेन्सी ऑफ मोडल क्लास. ठीक आहे, ती 198. आता त्याच्या वरची प्रिव्हियस जी फ्रिक्वेन्सी असते ती आपण F1ने डिनोट करतो आणि त्याच्या नेक्स्टची जी फ्रिक्वेन्सी असते त्याला आपण F2ने डिनोट करतो. F1 22, FM 198, F2 110. ठीक आहे. आता L ची किंमत तुला पाहिजे. फॉर्म्युला जो आहे मोडचा फॉर्म्युला काय सांगतो? L प्लस FM मायनस F1 अपॉन 2FM मायनस F1 मायनस F2 इंटू H. पैकी आपल्याला FM म्हणजे काय माहिती आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ मोडल क्लास दिस. F1 आपल्याला माहिती आहे फ्रिक्वेन्सी ऑफ प्री मोडल क्लास, म्हणजे मोडल क्लासच्या अगोदरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी F1. मग F2 काय? तर फ्रिक्वेन्सी ऑफ पोस्ट मोडल क्लास, मोडल क्लासच्या नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजे F2. L म्हणजे काय? तर लोअर बाउंड्री ऑफ मोडल क्लास. हा मोडल क्लास
त्याची लोअर बाउंड्री ही आहे, म्हणून या ठिकाणी एल झाली 30.5. मग एच म्हणजे काय? विड्थ ऑफ मॉडेल क्लास बघायची. म्हणजे हा जो क्लास आहे, प्रत्येक क्लास बघा, विशेषतः हा जरी क्लास बघितला मॉडेल क्लास, तर याच्यामधली विड्थ किती आहे? 60.5 मायनस 30.5 विल गिव यू क्लास विड्थ, आणि ती येते 30. सो एच इज इक्वल टू 30 होणार. मग अशा रीतीने फॉर्म्युल्यामध्ये किमती भरण्यासाठी आपण एल किती, तर 30.5 म्हणणार. एल लोअर बाउंड्री ऑफ मॉडेल क्लास, ती एलने डिनोट करतात, ती आहे 30.5. एफ एम म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास, ती आहे 198. F1 म्हणजे प्री फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास, मॉडेल क्लासच्या अगोदर क्लासची फ्रिक्वेन्सी. आणि पोस्ट मॉडेल क्लास म्हणजे F2 असते मॉडेल क्लासच्या नंतरची फ्रिक्वेन्सी. आणि तुम्ही बघितलं एच म्हणजे क्लास विड्थ ऑफ मॉडेल क्लास. 60.5 मायनस 30.5 आपण बघितलं, ते आलं होतं 30. सो एच इज इक्वल टू 30. आता आपण किमती भरूया. मोडचा फॉर्म्युला आहे एल प्लस एफ एम मायनस F1 अपॉन 2FM मायनस F1 मायनस F2 इंटू एच. एल 30.5, FM 198, F1 22, 2 FM आहे 198, F1 आहे 22, F2 आहे 110 आणि H आहे 30. मग ह्याला आपण सॉल्व करू. हे सोडवल्यानंतर मग आपण यांची वजाबाकी केली आणि शेवटी 176 अपॉन यांची सबट्रॅक्शन 264 इंटू 30, याला आपण व्यवस्थित भाग दिला. भाग दिल्यानंतर आपल्यापाशी भागाकार आला 20. सो 30.5 प्लस 20 will give you 50.5. So mode of this distribution is 50.5. धन्यवाद.